हे गाईस, तर आता मी वर्सोव्याला आले ना. हिंगला देवीचा 2 वर्षातून एकदा गोंधळ असेल. लास्टच्या लास्ट इयर पण मी तुम्हाला गोंधळ जवरा शूट झाला दौरा मी दाखवण्याचा प्रयत्न केला, तर या पण वर्षी मी दाखवणार आहे ना. आता मी वैभव दादाच्या घरावर आता तर थोडीशी झोपणार वगैरे आणि संध्याकाळी प्रॉपर ड्रेसिंग करणार, म्हणजे नॉर्मल, आणि गोंधळाचं शूट करणार आहे आणि तुम्हाला हिंगला देवीचा गोंधळ दाखवणार आहे. कुठेच जाऊ नका आणि हा व्लॉग कंटिन्यू बघा. बाय. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. देवीची वारी वगैरे इकडून संध्याकाळी जाणार आहे, तर गावात बघा कसं असं फुलं वगैरेची सजवायला घेतल्या मस्तपैकी. आणि मी स्पेशल वैभव दादा हाय यांच्या घराला आणि दादा चाललाय जिमला. इकडून सगळी माणसं जातील तर त्यांच्यासाठी बघा मस्त ना दादाने अशी बोर्ड बनविले ना. याच्यामध्ये हे काय बनवलंय पियुष, तर हे पिल्यावर एकदम भारी वाटतं ना दादा. आणि हे सगळं आम्ही ना इकडून असं वाटणार आहोत, जेव्हा इकडून वारी जाणार ना तेव्हा आणखी हे खाऊ वाटणार. आणि थांब दादा, हे वैभव दादाने ना अशी बोट घेतली आहे बारकी ना. या बोटीन असा यो पियुष भरील आहे. काहीही मागा ती मागणी पूर्ण करील म्हणजे करील. असं नाही की तुम्ही मागणार आणि ती कधी पूर्ण होईल नाही, वाट बघायला लागत नाही. ही माऊली तुमची इच्छा लगेच पूर्ण करून देते. अशी ही जागृत देवस्थान आहे. इंद्राई माऊली आहे सगळ्यांची. आम्ही या गल्लीच्या माहेरकरणी आहोत आणि सगळ्यांना निमंत्रण करतो ना या सोहळ्याला तुम्ही या. आई इंद्रादेवी माते की जय. थाट नाही घातला पण तिला आम्ही घेतले. हा संध्याकाळच्या ज्या भवान्या आहेत मेन ओरिजिनल 2 त्या याच आहेत. आता जागोजागी तर देवी आपल्या जागृत आहेतच, पण तुम्ही वेसावे गावाने खास म्हणून या भवान्या ज्या आणता बनवता तर त्यात एक्झॅक्टली काय मला सांगा. आपले आठवण एकविरा माऊलीची आठवण म्हणून तिचा आत्मा एक म्हणते आपण स्थापन करतो. ही एकविरा माऊली आपली ती भवानी आहे. भवानी एकविरा तिकडनं म्हणजे आपले कारल्यावरून आलेली आहे एकविरा माऊली. अच्छा. हिंगला देवी माता आहे. अच्छा. आणि ती हिंगला देवी माता त्याचा आपले म्हणजे स्थापन ते माऊली त्यांचा आत्मस्वरूप. आणि ते आपले पारेकर महाराज म्हणजे अनंतराय महाराज. आता हे माऊल्यासमोर आपल्याला तिचा हे जवळजवळ म्हणजे आमच्या पूर्वजांना भेटलेलं आहे. या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे नाड्या बेऱ्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्याच्या पण मनोकामना असतात इथे येऊन ते नाड्या बेऱ्या बांधतात, म्हणजे हँडक्राफ्ट आणि इथे बांधतात. इथे बांधताना देवीच्या हात जोडतात आणि पूर्ण गोमा गल्लीत आणि खड्डे गल्लीत फेऱ्या मारून येतात. आणि तिथे छोटंसं काय म्हणतात ॲक्च्युली म्हणजे आपले नारी पेरी म्हणजे कसं आपण नवस बोलला माऊली याचा ताप जाऊ दे मी नारी पेरी घाले किंवा एक असं एक म्हणजे कैदीतून माणूस सुटका होते तसे ते नारे बेऱ्यांचा तो मतलब नारी बेरी ओके झालाच तो बरा झाला. नारी बेरी घालायची आणि माऊलीचा फेऱ्या असतो त्या पद्धतीने 2 वर्षात मी योग नवस फेडू शकतो ना. 2 वर्षांतच तुम्ही नवस करू शकता. 2 वर्षातून एकदा फेरायचं असं. तो गोंधळाला दुसऱ्या 2 वर्षाने फेरावा म्हणजे जेव्हा परत गोंधळ येतं तेव्हा 2 वर्षांनी एकदा येतो माणूस असं असतं. आता एकदा नवस फेडला आणि हे झालं तिथे ठेवायची बेरी काढून नारळ फोडायचं. ओके म्हणजे सकाळपासून आज माझा भाऊ आहे देवेंद्र हिंगले, त्यांची हालत बघा भंडारात हे झालेले आहे. दादा पूर्ण एवढे बिझी होते की दादाला अक्षरशः मी आलो तेव्हा बोलायला पण कंटाळा आला. म्हणजे देवीची सेवा करता करता त्यांची हो, ते कधी कधी मंगळवारी आलो तेव्हा पण मंदिरात नेहमी भेटतात. असतात. आणि आता सकाळपासून 6 वाजतांची ते सतत देवीची पूजा वगैरे अर्चना. दादा तुम्ही काय सांगणार आज तुमचा पण मनात आनंदाचा दिवस आहे की आईचा गोंधळ आहे. गोंधळ म्हणजे आमचा उत्सव म्हणजे आनंदाचा आनंद आहे. आम्हाला किती आनंदाची गोष्ट आहे की आम्ही इंगले खानदानाचे आहोत. येस. आणि ही सेवा करायला आम्हाला देवीची भेटते. अशी सेवा म्हणजे वर्षोवर्षी युगोयोग किती
तप केलं तरी भेटणार नाही. बरोबर. म्हणून आम्हाला देवीची किती सेवा, ही सेवा कुणाला भेटत नाही. हा. त्यामुळे एवढी सेवा, एवढा आनंद की तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे आमचा कुठला पोहा वगैरे काय नाही, आमचा एकच सण हा गोंधळ हिंगले उत्सव. म्हणजे हिंगले परिवाराचा फक्त कुठला पोहा वगैरे काय पोवा नाही. पण नाही जात, मान वगैरे नाही. गोंधळ उत्सव. फक्त हिंगला देवीचा गोंधळ. देवीची सेवा आणि गोंधळ उत्सव हाच आमचा. आता आम्ही किती पण लांब गेलो, कुंडलाला तारीख ठरली का त्या टायमाला यायचं. आषाढ महिन्याचे पहिले मंगळवारी ना. आषाढ महिन्याचं म्हणजे आंबोशा आणि पौर्णिमा हे बघून तो गोंधळ झाला. तेव्हा आषाढ अच्छा. सुरू होते आपला अच्छा. अमावस्या. हा. सुरुवात म्हणजे अमावस्या म्हणजे आषाढ. जो पण पहिला मंगळवारी आहे अच्छा. किती बघू, म्हणजे त्याला आम्हाला रविवार पण पकडायला, रविवारी उत्सव असावा, बारगीत बोलतात. बारगीत बोल. बारगीत. तुम्ही मान देता ना तेव्हा. समुद्राला देतो मान असतो. रविवारी. सर्व देवस्थानचा मान देतो, तो एक रविवार. आणि मग तो येतो एक मंगळवार. तो मंगळवार देवीचा उत्सव, गोंधळ उत्सव. मग हा. मंगळवारच्या पुढच्या दिवशी मानपान असतं देवी. तो बुधवारी तो असतो. बुधवारी. आणि परत शुक्रवार किंवा रविवारचा दिवस बघून आपली रानबा देवी, हा रानबाई 7 बघे देवस्थान रानबा हा हा बरोबर. तिचा उत्सव असतो. दादा हे एक्झॅक्टली काय आहे? म्हणजे इकडे आम्ही बघत असतो की इकडे सगळेजण येऊन पाया वगैरे पडतात. जेव्हा जिवंत स्वरूपात हिंगला देवीला आणलेलं, हा. तेव्हा हिंगला देवीचं हे मूळ स्थान. हा. मूळ स्थान म्हणजे हे भुनूच्या घराच्या जवळ. हम्म. इथे देवी आणली आणि इथे तिची स्थापना केलेली. आणि नंतर जागा कमी असल्याने मग तिथे मेन रोडवर जे आपण मंदिर हा. बघतात, तिथे देवीचं मंदिर स्थापित केलं. आणि मग भरभराट लोक यायला लागले. अच्छा. हेच त्याबद्दल. परत चालू दर्शनाला सोनू जोडलेला काय कर त्याला आपण आताच बघू, सांचे नाही बघा मला याला. मिथुनला बोलतो का? गाईस तर मी आता रेडी झाले आणि ही गल्ली बघू शकता. या गल्लीतूनच सगळ्या वाऱ्या जाणार आहेत. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आता लेट्स गो, आपण जाऊया. विसर्जनाचं ग्रामदैवत असणारं हे हिंगला देवीचं मंदिर आहे. दर 2 वर्षांनी या देवीचा गोंधळ उत्सव साजरा होतो. दिवसेंदिवस या गोंधळ उत्सवाला सोहन नाईक याचं पण यूट्यूबला चॅनल आहे. याला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा. खूप चांगले कंटेंट असतात. माझ्यापेक्षा जाम फिरतं यो. आणि आपल्या एकविरायचं वगैरे पण जाम पोस्ट असतात याच्या. इन्स्टापेक्षा याचं यूट्यूब खूप बेस्ट आहे बघण्यासाठी. यूट्यूबवर त्याला सबस्क्राईब करा. थोडं आवरा आवरा तोंडान घाल जुरू जुरू हो बस
सदानंदाचा आई माऊलीचा देवी माते की जय, हिरा पिरा की जय. चला चला जरा चला 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 येतो ओके मोठी नको फिरू आरती घेतली बाहेर फिरू पंचायतन संस्था असेल विसावा कोली जमात ट्रस्ट आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जय जय. लगेचच आता हिलादेवीची आरती. सागर भाऊजी की जय. असं चालायचं असं एक प्रदक्षिणा घालायच्या माऊलीच्या मंदिराच्या इकडे पूर्ण मंदिराला शिक्षा काढलेलं ते अशा तऱ्हेने हे बेडे असतात जसं जेलमध्ये बेड्या नंतर या बेड्या पण माऊलीच्या मंदिराच्या इकडे ठेवायच्या. तर असं पण आहे की हे बेड्या ठरल्यावर की परत मी करणार नाही चूक नाही करणार. आणि अजून काय आईबद्दल थोडंसं सांग कृष्ण आईबद्दल काय अजून काय माहिती असेल म्हणजे 20 वर्षापूर्वी की असं घडलं की वाडी जेव्हा आली ती कोण घ्यायची अगदी तिला दुसऱ्या वारी जी 11ची निघते ना ती 11ची वारीला ती कोण घेऊन निघायची अग्नीचं कोण घेऊन प्रत्येक म्हणजे एक वर्ष असं झालं 20 वर्षापूर्वी की अग्नी अशी चलत चलत अशी चलत चलत आली मोठी मोठी होती ती कुंडी कोंडामधून ती कोण घेतलेलं एवढी अग्नी पेटली होती की काही पर्यायच नव्हता की कशी रिलीज काही बॉम्बूतर वगैरे मारतात काही काय करतात कशी का निघत तीपर्यंत अशा आली आणि आमच्या ह्याच्यात अशी आली समोर तर असे कपडे लावतात ओले करून कपडे लावतात ठेवतात तिथे अशी ही अशीच आहे ना कुंड बघा गरम झालं. गरम झालं ना ते अग्नीचं अशी पेटली तर मग तिने मग सांगितलं की एवढा प्रयत्न लोक माझ्यासाठी करतात. तिने सांगितलं आता बस बाजूला केलं सगळं की तुम्ही सोडा आणि तिने डोक्यावर असं घेतला हातात स्वतः हातात घेतलं ते
कृष्णा आहे नाही कृष्णा आहे. कृष्णा आहे. कृष्णा आहे हातात घेतला. हा माझा खरा अनुभव. तुम्ही अनुभवलेला हा, मी हा स्वतः साक्षात. म्हणजे बघितलेला कृष्णा आहे तर तुम्ही स्वतः अनुभवलेला यो हे अनुभव आहे 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी ही गोष्ट घडलेली पूर्ण एवढा तापलेला तो स्वतः आईने हातात घेतला हातात घेतला. तरी पण त्यानं काय झालं नाही हा. आणि आणि दुसरं म्हणजे ती त्यावेळी देवळात जाते मंदिरात आता जाणार हम्म. तेव्हा काही लोक म्हणजे खरं मानत नाही हा, ना. हा. हा दुसऱ्यांना नाही खरं वाटत नाही वाटत. अच्छा. मग तिने ते सगळ्यांना- आईने म्हणजे कृष्णा आईने की ते रूप दाखवलं मी अग्नीत चालणार हा. मी अग्नीत येतो लोकांना म्हणजे माझं जे काय आहे सत्व ते मी दाखवणार समोर आता लोक एवढी येतात मला इथे अंधश्रद्धा नाही करायची ही अंधश्रद्धा नाही खरं माझं सत्व आहे साक्षात रूप आहे साक्षात्कार दाखवला तिने तिचा अग्नीचे याच्यात चालू अग्नीमध्ये तिने मग तेव्हा खरोखर पाय घातले म्हणजे कृष्णाईची महती गावातल्या जुन्या लोकांना खरी माहिती आहे. आताची लोक भले त्यांना काही बोलत असतील पण खऱ्या अर्थाने जुन्या लोकांना तिचं महत्त्व काय आहे ते माहिती आहे. थँक्यू आई तुने आम्हाला एवढं सांगितलं त्याच्याबद्दल. आणि बाराबेराची वारी सुरू झाली आहे. आता इकडून जे लोक येणार त्यांना ते बघा बाबा बाबा आहे बघा तर बाबा बघा त्यांची हे करत आहे आणि इकडे सगळ्यांना आम्ही वाटायचं आहे. हे घ्या हे घ्या ना माझ्याकडून घ्या. तर पियुष दादासांनी बनवलंय आणि आता तर सगळ्यांना जे नाऱ्याबेऱ्यांच्या वारीवर येतील त्यांना तर पियुष वाटायचा आहे. मोनिश काय काय भेटलं तुम्हाला तर नाऱ्याबेऱ्याच्या वारीला हे बघा या पिशवीत बघा काय काय आहे. फक्त खावायला भेटतं. आपण पण जाऊ. बाबू काय काय भेटलं तुला खाऊ हाय बोल. थँक्यू बाबा बघा काय काय भेटलं नाऱ्याबेऱ्यांच्या वारीला काय काय भेटलं तुला. म्हणून काय काय समोसा हे तुमचं दूध दूध नाही पियुष आहे. हे बघ काही पिशव्या दाखव. वा मस्त मस्त उद्या व्हायरल. ताई दुधी हलवा आवरूचा डाईट व्हाय ताई. नाही 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 मस्त मी जावाचो आहे परत. तर आजच्या दिवसाला सगळे गल्लीला जी नाऱ्याबेऱ्याची गल्ली आहे बघा बाबांनी बोटच बनविलं आहे. पाणी पिणे बघा सगळे गल्लीला तुम्हाला कोण कोण येऊ तू तर खावालाच फिरत असशील ना. नाही हे बघा सगळे बघा आया पण आहे. आपण बघूया काय काय आया काय आहे तुझ्या जवळ. आया जिरा सोरा वाटीत आहे. अजून आयाने बघ पिशवीत भरले. आया काय आहे आया काय वाटीत आहे आया तू. 16 सोमवाराची परसाद 16 सोमवारचा प्रसाद वाटीत आहे आया. वाटा वाटा वाटा. अजून पुरं बघून आलो काय काय आहे. आया चॉकलेट वाटतंय वा वा शॉर्टकट काम चॉकलेट आणल्या. वहिनीचा काय वाटीत आहे तुम्ही. त्यांचा दुधी हलवा दाखवा ना लास्ट कला. त्यांचं दुधी हलवा आहे. पाणी वाटीत आहे. वाटीत आहे. व्हिडिओ खावा लागलाय. पिशव्यात घेते फिरतात बघ. पाटील पिशवी
वट्टी भरायला आले मडशी मडशी पिशवी भरले बाई या बाईने. कृष्णाई फायनली आली आहे. कृष्णाई म्हणजे माऊलीच्या भेटीला चाललंय. निंबाळकर आणि मॅक विचारे दर्शन झालं का? 4 वाजता दर्शन घेतलं आम्ही. 2ला घेतला, 4ला घेतला, 6ला घेतला, आरती पण घेतली. जी वगैरे आलेले. सागर भाऊजी दर्शन कसं झाला? हा दर्शन कसा झाला विचारला. VIP झाला ना व्यवस्थित, चांगला झाला. आमच्याकडे पाहुणे आल्यान. योगिता ताई हाय. हाय ताई. हाय काय प्रवीण दादा हाय. खास माणूस हाय दादा. सगळे आल्यान. आता बघा गोंधळाची मजा. हा का दर्शन झालं का तुमचं? जाम गर्दी आहे. जशी तुमच्या दिवाळीला वैरी देवाला गर्दी असते तसा यो गोंधळाला इकडं असते. अभी खा लो. गाणं नाही बोलणं, आवाज नाही. हे जय गोमा परिवारचं जे कुलदैवत आहे ते ओरिजिनल कुलदैवत हे आहे आणि या देवाचा जाम मान आहे.
जय मंगला सदानंदाचा माऊलीचा हरारा चाल देवा चाल देवा माऊली माते की गणपती बाप्पा साडीचा मान अरे पण सदानंदाचा आई माऊलीचा हरारा समोसे दिले आया आम्हाला समोसे ताई याने दिले मला याने दिले पेंटिंग करायला बसल्या वहिनी ही पण ताई नागावची 2 माणसं दिसली आहे वगैरे फायनली नागावचं कोणतरी आलं पूनम वहिनी सदानंदाचा आई माऊलीचा हरारा माते की माते की मोठे बायांचा मल्हाराचा लक्ष्मी माते की कालिका माते की हिंगलादेवी माते की श्रद्धा वहिनी सारिका वहिनी हिंगलादेवी माते की मुलाला गेस्ट आल्यात काहीच पहिला हाय बोला आता यांचा दर्शन घ्यायचं आहे हिंगलादेवीचा गोंदलाला आल्या दरवर्षी येतात ना तुम्ही सारिका वहिनी आणि श्रद्धा वहिनी आज तुमच्या गावात गोंदलाला आम्ही आल्या सोय बी आहे का नाही चला मग जाऊ चला चला सोंट्या तरुण थांबा सोंट्या तरुण
आया बऱ्यास ना आपला नवीन जोरा. हाय वैष्णवी ताई, मोनिश मावशी हाय. माझीच मजा आहे. सारिका मजा वसाई करीन तुझीच मजा. बाबा 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 हाय कर. चला चला चला. सारिका वहिनी फोटोग्राफर आमच्या श्रद्धा वहिनीची आणि हर्षी वहिनीची, आणि हर्षी वहिनीचा पर्सनल फोटोग्राफर दादा. आवाज करा जरा. वर्सोवा गावात एकविरायचं सुद्धा स्थान आहे. किती सुंदर रूप आहे बघू शकता तुम्ही. आम्ही जेवायला यांच्या नाही आलं. स्नेहल म्हणजे आम्ही तुमच्या इथे यायचा. मॅच जेवला का तू? अरे चावल भेटले. दुसरं कोणतं बघा काय.
हाय बोल हाय बोल. कालू पण तसे कालू पण तसे पुरवा दादा हे दादा हिंगला देवीला पेंटिंग करणारा, तिला सुंदर करणारा वर्षानुवर्ष नरेश कालथे आणि राम मंदिर मात्र यांचं सहर्ष स्वागत आहे. आकाश मात्रे कुठे चालले भाऊ? दर्शनाला आलोय. या लवकर या लवकर या. आई हिंगलादेवी माते की 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 आई हिंगलादेवी माते की. आई हमराई स्ट्रगलर ब्रो, कारण का शो असतो त्याचा नेहमीच हिंगलाई देवीच्या मंदिराच्या समोर. प्लीज शुभम दादाला तर तुम्ही ओळखतच असणार. हाय दादा. प्रीत हाय. इनो हाय. अरे हाय तर करा. हाय गाईस. आणि या सगळ्यांसोबत आम्ही मस्ती करत होतो. बघता आणि हाय करता. हाय